नमस्कार, मी अंजली आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण फ्रूट सॅलड किंवा फ्रूट कस्टर्ड म्हणूया हे बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण दूध वापरणार नाही आहोत किंवा कस्टर्ड पावडर सुद्धा वापरणार नाहीये। पहिल्यांदा आपण तो क्रीम सॉस आहे तो तयार करायचा आहे। 1 वाटी मखाने घेतलेले आहेत ते एका बाउल मध्ये घेऊया। 12-15 बदाम घेतलेले आहेत आणि हे तेवढेच 15-20 होतील एवढे काजू घेतलेले आहेत आणि त्याच्यात हे केळ सुद्धा घालायचं आहे। आणि याच्यामध्ये दुधाच्या ऐवजी आपण पाणी ओतणार आहे। पाण्यामध्ये हे भिजत घालायचं आहे। एक अर्धा तास भिजायला ठेवून द्यायचं। आता हे अर्धा तास भिजायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण फळं कापायला घेणार आहोत। आपल्याकडे जी फळं अवेलेबल असतील ती फळं आपण ह्याच्यामध्ये घालायची आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फळं चेंज करू शकता। आता ही फळं स्वच्छ धुवून पुसून कटिंग करायला घेऊया। आंब्याचं सीजन आहे, छान आंबे पण मिळाले। चिक्कू बारीक चिरला, संत्री चिरून झाली ती घालूया, डाळिंब सोलून घेतले ते घालूया, एक केळ सुद्धा घेतलेलं आहे ते घालूया, 6 खजूर घेतलेले आहेत। गोडी येण्यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी पाहिजे स्वीट, तर हे सुद्धा आता आपण बारीक बारीक चिरून घेऊया। खजूर चिरून झालेले ही घालूया। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर अजून ह्याच्यात खारकेची पूड थोडी घातली तरी चालेल, मध घातला तरी चालेल। 2-3 ऑप्शन मधलं तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घालू शकता। आता हे अर्धा तास भिजून झालेलं आहे। हे आता आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक फाईन पेस्ट असं वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक छान असं फिरवून घ्यायचं। सुरुवातीला कमी पाण्यामध्ये फिरवायचं आणि नंतर पाणी जास्त घालून ते वाढवायचं। पण एकदम जर तुम्ही पाणी घातला तर बारीक पेस्ट होत नाही, मोठे मोठे तुकडे राहतील। तर आता ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। हे किती छान कस्टर्ड सारखं झालंय बघा, अगदी काही फरक नाही। थोडा मध सुद्धा आपण घालून घेणार आहोत। मध आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आपण इथं साखर किंवा गूळ काहीच असं वापरणार नाहीये। हे टूटी फ्रुटी आहे ते थोडं घालते। ह्याचा सुद्धा व्हिडिओ आहे आपला टूटी फ्रुटी बनवलेला। हे घरीच बनवलेले टूटी फ्रुटी आहेत। हे सगळं छान मिक्स करून घेऊया। किती छान असं झालंय बघा, मस्त। ॲक्च्युली दूध आणि फळं हे विरुद्ध नाही असं आयुर्वेदामध्ये सारखं सांगितलं जातं किंवा आपल्याला असं पहिल्यापासून माहीतच आहे। त्याच्यामुळे आपल्या शरीरातला वात बिघडतो, वात इम्बॅलन्स होतो। त्यामुळे आपल्याला स्किनचे रोग किंवा बाकी काय काय अशा गोष्टी होत राहतात। म्हणून दूध आणि फळं खायची नाहीत, शक्य होईल तेवढं आपण टाळायचं। तर दुधाला पर्याय म्हणून आपण हे केलेलं आहे आणि हे खूप छान लागतं। पण हल्ली आता आपण सगळे डाएट करतो, बरेच जण दूध खात नाहीत, वेगन झालेत किंवा वजन कमी करण्यासाठी हे अगदी गिल्ट फ्री आणि हेल्दी असं फ्रूट सॅलड झालेलं आहे। हे तुम्ही करून कधीही खाऊ शकता। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।